स्तोत्रसंहिता अध्याय 59 आणि वचन 1 ते 17. देवा, मला माझ्या शत्रूंपासून वाचव. माझ्याशी लढायला जे लोक आले आहेत त्यांच्यावर विजय मिळवण्यासाठी मला मदत कर. वाईट कृत्ये करणाऱ्यांपासून मला वाचव. मला त्या खुन्यांपासून वाचव. बघ, ते बलवान लोक माझी वाट पाहत आहेत. ते मला मारण्यासाठी थांबले आहेत. परंतु मी पाप केले नाही किंवा कुठला गुन्हा केला नाही. ते माझा पाठलाग करीत आहेत परंतु मी काहीही चूक केली नाही. परमेश्वरा, ये आणि स्वतःच बघ. तू सर्वशक्तिमान परमेश्वर आहेस. इस्रायेलचा देव आहेस. उठ आणि त्या लोकांना शिक्षा कर. त्या दुष्ट देशद्रोह्यांना अजिबात दयामाया दाखवू नकोस. ते दुष्ट लोक संध्याकाळच्या वेळी गावात येणाऱ्या कुत्र्यांसारखे गुरगुरत आणि शहरातून फिरत येतात. त्यांच्या धमक्या आणि अपमानित करणारे शब्द ऐक. ते अतिशय दुष्ट गोष्टी बोलतात आणि कुणी ते ऐकेले याची त्यांना पर्वा नसते. परमेश्वरा, त्यांना हास, त्या सर्वांचा उपहास कर. देवा, तू माझी शक्ती आहेस. मी तुझी वाट पाहत आहे. देवा, तू माझी उंच पर्वतावरील सुरक्षित जागा आहेस. देव माझ्यावर प्रेम करतो आणि तो मला जिंकण्यासाठी मदत करतो. तो मला माझ्या शत्रूंचा पराभव करण्यासाठी मदत करील. देवा, तू त्यांना फक्त मारून टाकू नकोस, नाही तर माझे लोक त्यांना विसरून जातील. माझ्या रक्षणकर्त्या, तू त्यांची दाणादाण उडव आणि तुझ्या शक्तीने त्यांचा पराभव कर. ते दुष्ट लोक शाप देतात आणि खोटे बोलतात. ते ज्या गोष्टी बोलले त्याबद्दल त्यांना शिक्षा कर. त्यांचा अहंकार त्यांना सापळ्यात अडकवू दे. रागाने तू त्यांचा नाश कर, त्यांचा सर्वनाश कर, नतर लोकांना कळेल की देव याकोबाच्या लोकांवर आणि सर्व जगावर राज्य करतो. ते दुष्ट लोक गुरगुरणाऱ्या कुत्र्यांप्रमाणे रात्री शहरातून हिंडत येतात. ते खाण्यासाठी अन्न शोधतील पण त्यांना काही मिळणार नाही आणि झोपायला जागाही मिळणार नाही. परंतु मी तुझी स्तुती करणारे गाणे गाईन. रोज सकाळी मी तुझ्या प्रेमाचा आनंद घेईन का? कारण तू माझी उंच पर्वतावरची सुरक्षित जागा आहेस आणि संकटात मी तुझ्याकडे धाव घेऊ शकतो. मी तुझे गुणवर्णन करणारे गाणे गाईन. का? कारण तू माझी उंच पर्वतावरील सुरक्षित जागा आहेस. माझ्यावर प्रेम करणारा देव तूच आहेस. स्तोत्रसंहिता अध्याय 59 आणि वचन 1 ते 17. ख्रिस्ताच्या वतीने आम्ही तुम्हाला विनंती करतो की देवाशी समेट करा. कारण देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन मिळावे. असे लिहिले आहे, मशीहा दुःख सहन करेल आणि तिसऱ्या दिवशी मेलेल्यांतून उठेल आणि त्याच्या नावाने सर्व राष्ट्रांमध्ये पापांच्या क्षमेसाठी पश्चात्तापाची घोषणा केली जाईल. आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकली तर तुमची अंतःकरणे कठोर करू नका. आता देवाच्या दयेचा काळ आहे. आता तारणाचा दिवस आहे. महाराजांनो, तारण मिळवण्यासाठी मी काय करावे? प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा, म्हणजे तुमचे तारण होईल, तुम्ही आणि तुमचे घराणे. जर तुम्ही तुमच्या मुखाने येशू प्रभू आहे असे घोषित करा आणि तुमच्या अंतःकरणात विश्वास ठेवा की देवाने त्याला मेलेल्यांतून उठवले, तर तुमचे तारण होईल. तुमच्या पापांची क्षमा होण्यासाठी पश्चात्ताप करा आणि तुमच्यापैकी प्रत्येकाने येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या, म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान मिळेल. दुसऱ्या कोणाकडूनही तारण नाही, कारण स्वर्गाखाली मनुष्यांना दुसरे कोणतेही नाव दिलेले नाही ज्याद्वारे आपण तारण मिळवू शकतो. कारण एकच देव आहे आणि देव आणि माणसांमध्ये एकच मध्यस्थ आहे, तो म्हणजे ख्रिस्त येशू. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाचे प्रेम आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांसोबत असो. आपला तारणारा एकमेव ज्ञानी देव, याला गौरव आणि वैभव, प्रभुत्व आणि सामर्थ्य,
आता आणि अनंतकाळ असो. धन्यवाद आणि आमेन. अगापाओ प्रतिध्वनी. सीमा ओलांडणारी साक्ष.